तर राज्यभर दहीहंडी सोहळा पार पडणार आहे। मुंबईमध्ये विशेषतः दहीहंडीचा मोठा उत्साह असतो। या दहीहंडी कार्यक्रमामध्ये सर्वाधिक चर्चेत असतो तो मागाठाणेमधील आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून आयोजित दहीहंडी सोहळा। बॉलिवूड सेलिब्रिटीज पासून ते सामाजिक उपक्रम, मोठमोठी पारितोषिकं इथपासून ते सांस्कृतिक कार्यक्रम अशा सगळ्या गोष्टींनी हा सोहळा चर्चेत असतो। यंदा नेमकं कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे याबाबत आयोजक राज प्रकाश सुर्वे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन यांनी। उद्या दहीहंडी आहे। सगळ्यात चर्चित म्हणजे दहीहंडीचा उत्सव मानला जाणारा दहीहंडी उत्सव, जे तरुण पिढींना जे उत्साह करणारा जे दहीहंडी उत्सव आहे। सगळ्यात चर्चित म्हणजे बोरिवलीतील मागाठाणे दहीहंडी उत्सव। आपण माझ्या मागे पाहू शकतात की कशी तयारी करण्यात आलेली आहे। उद्याची दहीहंडीची जी तयारी आहे ते स्टेज हे पूर्णपणे बांधण्यात येत आहेत। आता इथे पाहिलं तर जे स्टेज आहे, स्टेजच्या मागची जी तयारी आहे ते देखील आपण पाहू शकतात। कार्यकर्ते ते जमलेले आहेत आपल्या राजसोबत आणि तसंच आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत जे तयारी सुरू करण्यात आहे त्यांच्याच आयोजन म्हणून आज राज सुर्वे हे देखील आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत की कशी तयारी आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। राजजी, काय सांगाल आता उद्या दहीहंडी आहे, कशी तयारी करण्यात आलेली आहे? अगदी जल्लोषात त्या ठिकाणी आम्ही दहीहंडीची तयारी करत आहोत। आपल्याला कल्पना असेल, मुंबईतली सर्वात मोठी दहीहंडी ही आपण मागाठाणे मतदारसंघात साजरे करत आहोत। अनेक बॉलिवूड कलाकार आणि मराठी इंडस्ट्रीमधले सेलिब्रिटीज, त्याचबरोबर महाराष्ट्रातील देशातील दिग्वंत नामवंत नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी हजर असणार आहेत। कशी तयारी करण्यात आली, किती मंडळ येणार आहे आणि त्यांच्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली? तयारी म्हटली तर आपण दहीहंडीच्या पथकांसाठी जमिनीवर मॅट्स अंतरण्यात येणार आहेत, त्यांना बूम प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत, हुक्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत। त्यांच्या सेफ्टीकरिता सलामीला जो सर्वात वरच्या थराला असेल त्याला तो हुक लावूनच सलामी देण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। हेल्मेट, सेफ्टी जॅकेट्स, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची सेवा, डॉक्टर्सची एक संपूर्ण टीम ही आम्ही दहीहंडी पथकातील तरुणांसाठी सेफ्टीकरिता सर्व सज्ज ठेवलेलं आहे। एकूण किती तरुण येणार, जे मंडळ आहेत ते येणार आहेत, तसंच त्यांना बक्षीसच्या स्वरूपात काय देण्यात येणार? एक साधारण 350 ते 400 मंडळ हे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी सलामी देण्यासाठी येतात आणि जो 9 थर लावेल त्याला आम्ही 25 लाख रुपयाचं रोख पारितोषिक देत आहोत। 8 थर लावतील त्यांना आम्ही 25,000 रुपये देत आहोत आणि 7 थर लावणाऱ्यांना 8,000 रुपये। आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच जे महिला गोविंदा पथक आहेत ते जितके थर लावतील त्याच्या डबल आम्ही पैसे त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी करत आहोत। कॅमेरा पर्सन सुरेंद्रसह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।